राज्यामध्ये गुटखा विक्रीला बंदी आहे तरी सुद्धा सर्रासपणे राज्यातल्या अनेक टपऱ्यांवर आपल्याला गुटखा असेल किंवा पान मसाला असेल अशा पद्धतीचे पदार्थ मिळत आहेत। आता या संपूर्ण विभागावर नियंत्रण आणण्यासाठी नुकतीच तुकाराम मुंढे यांची सुद्धा अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। पण आज मनसेने पुण्यामध्ये अशा पद्धतीने गोडाऊनमधून जी गुटख्यांची विक्री पानटपऱ्यांवर केली जाते, जी बेकायदा केली जाते, त्या संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करावी आणि त्याचबरोबर काही नावं सुद्धा त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेली आहेत, ज्यांच्यावर याआधी सुद्धा गुन्हे आहेत आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही। आणि त्यामुळे जर हे गुटखा विक्री मुळापासून नष्ट करायची असेल तर त्यांनी जी नावं दिलेली आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी आज मनसेने केलेली आहे। आज तुम्ही पोलीस आयुक्तांना भेटला, मुळात काय प्रकरण आहे, गुटखा कुठे कुठे विकला जातोय आणि कोण कोण विक्री करते? बघा, पुण्यामध्ये सगळ्याच माफिया उदयाला आल्यात। त्यातली गुटखा माफिया जी आहे ती सर्वात मोठी लॉबी आहे। आम्ही आज आयुक्तांना जे निवेदन दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही जे गुटखा सप्लायर्स आहेत, म्हणजे जे होलसेलर आहेत, त्यांची नावं दिली आहेत। त्यांची साधारणतः गोडाऊन्स कुठे आहेत हे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। कारण का शहरामध्ये यांच्या माध्यमातून पुणे असो पिंपरी चिंचवड असो माल सप्लाय होतो। आता जेव्हा हे माल साठवतायत, सप्लाय करतायत, याचा अर्थ हा राज्यात बंदी असून हा अवैध धंदा करतायत आणि ह्याचा अर्थ ते GST पण बुडवत आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणावरती GST पण हे बुडवून हे सरकारलाही फसवत आहेत। ही जी माफिया आहे यांच्यावरती ऑलरेडी बऱ्याच जणांवरती गुन्हे दाखल आहेत, पण ते बेमालूमपणे पुन्हा हा धंदा करतायत। आम्ही मागणी केली आहे की यांना अटक करा आणि यांच्यावरती मकोका लावा, कारण का ही संघटित गुन्हेगारीमध्ये मोडत आहे। त्याच्यामुळे बघूया आता आयुक्त काय करतात। पण आयुक्तांनी ताबडतोब अशा ऑर्डर्स दिलेत की ही सगळी नावं जी आम्ही दिलेली आहेत त्यांचा क्राईम रेकॉर्ड काढा आणि त्यांना ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करा। किती जणांची नावं आहेत आणि हे सगळे कुठले कुठले आहेत? एकूण 14 नावं आहेत जी माझ्याकडे आहेत। ती 14 नावं आहेत, ती बघा। ही 14 नावं आहेत आणि ह्या नावांबरोबर आम्ही हे पण दिलंय की कुठला एजंट कुठला माल सप्लाय करतोय, ती ही सगळी नावं आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं पोलिसांना आम्ही बऱ्यापैकी खाद्य पुरवलेलं आहे। अपेक्षा आहे आमची की ते कारवाई करतील, पण त्यांनी कारवाई नाही केली तर मात्र आम्हाला याच्यामध्ये उतरावं लागेल। मग आम्हाला आमचे राजसाहेब जो काय आदेश देतील त्याप्रमाणे आम्हाला पुढे जावं लागेल। दुसरीकडे आता याच विभागामध्ये नुकतीच तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांना आपण पाहतो आणि गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात असो किंवा राज्यभरामध्ये असो अशा पद्धतीची कारवाई सुरू आहे। यावर सुद्धा कारवाई करावी यासाठी सुद्धा यासाठी आम्ही कालच तुकाराम मुंढे साहेबांना पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही याच्यामध्ये कारवाई करा। मला ही अपेक्षा आहे की तुकाराम मुंढे साहेब याच्यावरती कारवाई करतील, कारण का काल त्यांना संध्याकाळी मी पत्र पाठवून हीच नावं आणि हे सगळं त्यांच्याकडे पाठवलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांच्याकडनंही मला अपेक्षा आहे की त्यांनी धडाकेबाज पद्धतीने ही कारवाई करावी। आता अमितेश कुमार यांना तुम्ही भेटलाय, साधारण किती दिवस त्यांनी मागितलेले आहेत, किती दिवसामध्ये कारवाई होणं अपेक्षित आहे? 8 दिवसाच्या आत कारवाई करतो असं त्यांनी आमच्या समोर आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे की आयुक्त साहेब कारवाई करतील। खूप खूप धन्यवाद। तर पोलीस आयुक्तांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे। त्याचबरोबर अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सुद्धा याबाबतचा पत्र व्यवहार आहे तो मनसेकडून करण्यात आलेला आहे। 8 दिवसात जर कारवाई केली नाही तर मनसे स्टाईल यांच्यावर कारवाई करू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा मनसेकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।